नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण इन्स्टंट ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघूया. ढोकळा प्रीमिक्स बनवण्यासाठी 1 किलो जाड तांदूळ घेतलेले आहेत, 1 किलो हरभऱ्याची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ. हे झालं वजनी प्रमाण. आणि जर म्हटलं तर ह्या 1 किलोमध्ये 7 वाट्या जाड तांदूळ, 7 वाट्या हरभऱ्याची डाळ. आता आपण डाळ तांदूळ सगळं एकत्र करून घेऊ. या सर्व डाळी आणि तांदूळ मी एका स्वच्छ नॅपकिनने कोरड्या पुसून घेतलेले होते. ज्वारीच्या पिठाप्रमाणे आपण आता हे घरघंटी चक्कीवर दळून घेऊ. ढोकळ्यासाठी लागणारं पीठ आता तयार आहे. थोडंसं हाताला असं करमरीत लागतं आहे. आता आपण यामध्ये काही साहित्य ॲड करू. तर साहित्यामध्ये हे लिंबू सत्व घेतलेलं आहे, सायट्रिक ॲसिड हे 75 ग्रॅम आहे. आणि चमच्याने म्हटलं तर पोह्या खायच्या चमच्याने 8 चमचे सायट्रिक ॲसिड. हा खाण्याचा सोडा, हा पण 50 ग्रॅम खाण्याचा सोडा आहे. तर हे सुद्धा पोहे खायचे 5 चमचे खाण्याचा सोडा. मीठ पण 50 ग्रॅम म्हणजे पोहे खाण्याचे 5 चमचे. आणि पाव किलो साखर, 250 ग्रॅम साखर. ही वाटीने म्हटलं तर 2.5 वाटी साखर आहे. आणि इनोचे 4 सैशे आपण इथे वापरणार आहे. आपण आता सर्व साहित्य हे मिक्सरचे बारीक करून घेऊ. सायट्रिक ॲसिड, मीठ, सोडा आणि इनो. सर्व साहित्य चांगलं मिक्स करून बारीक असं दळून घेऊ. व्यवस्थित बारीक झालेलं आहे पहा. आता आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. तर पिठामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आता खालपासून अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते आता पीठ. म्हणजे आपलं प्रीमिक्स आता तयार झालेलं आहे. या ठिकाणी प्रीमिक्स भरण्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा पॅक झाकणाचा डबा घेतलेला आहे. स्टीलचा डबा कधीही वापरायचा नाही, कारण यामध्ये पण लिंबू सत्व टाकलेलं आहे. तर लिंबू सत्वामुळे स्टीलचे डबे पण खराब होतात आणि प्रीमिक्स पण खराब होईल. म्हणून नेहमी प्लॅस्टिकचा किंवा काचेची बरणी वापरायची. ढोकळ्याचे प्रीमिक्स तयार करायला आपल्याला वेळ लागला, पण आता ज्यावेळी तुम्हाला मनात आलं ढोकळा करून खावा, त्यावेळी पटकन प्रीमिक्स घेऊन आपण त्याच प्रमाणात पाणी टाकलं की लगेच आपला ढोकळा तयार करून आपण खाऊ शकतो. तर आता पुढच्या रेसिपीत ढोकळा कसा बनवायचा ते बघूया. तोपर्यंत तुम्ही पण आता हे ढोकळा प्रीमिक्स बनवून ठेवा. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.